नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM सेकंड इयर स्टुडंटसाठी क्वेश्चन पेपर बघूया. त्यात आपण मानसिक आरोग्य आणि मनोविकार रुग्ण शुश्रूषा 17 जून 2009चा पेपर बघूया. याआधी आपण 2008चा पेपर बघितलेला आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. मेंटल हेल्थ सायकॅट्रिक नर्सिंग JNM सेकंड इयर. त्यात पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा. तर पहिला आहे, सामाजिक मानसिक आरोग्याचा प्राथमिक मार्ग मानसिक आजार डॅश डॅश हा आहे. तर इथे येणार अटकाव करणे म्हणजे प्रतिबंध. ठीक आहे. दुसरं बघा, डॅश डॅश यामध्ये ECT अजिबात देऊ नये. तर यात येणार वाढलेले ICP वाढले असते तर ECT अजिबात देऊ शकत नाही. तसंच तिसरं बघा, सिझोफ्रेनिया पुन्हा उलटण्याचे सर्वसाधारण कारण डॅश डॅश हे आहे. तर यात येणार अनियमित औषधोपचार. चौथं बघा, भावनिक बोटकपणा हे विशिष्ट लक्षण डॅश डॅश आजाराचे आहे. तर इथे येणार सिझोफ्रेनिया. तसंच 5 बघा, पायका ही डॅश डॅशची बिघडलेली अवस्था आहे. तर इथे येणार खाण्याची अवस्था म्हणजेच पायका ही बिघडलेली अवस्था आहे. त्यानंतर आपण योग्य जोड्याला बघूया. त्यात आहे अँटॅब्यूज उपचार पद्धती. तर याला येणार अतिमद सेवन. दुसरं बघा, सायकोटिक औषधे. तर याला येणार हिलिपॅरिडॉल. ठीक आहे. तसं तिसरं बघा, ताबा घेण्याची आज्ञा डिटेन्शन ऑर्डर. तर याला मोठी येणार मनोरुग्णाचा रुग्णालयीन प्रवेश. तिसरं बघा, हिस्टेरिया. तर याला येणार रूपांतरित प्रक्रिया. ठीक आहे. तसंच 5 बघा, मनोविकाराचे निदान. तर याला येणार मानसिक स्थितीची तपासणी. ठीक आहे. तसंच तिसरं बघूया चुकी बरोबर. पहिला आहे, अल्झायमर्स ही व्याधी इंद्रियजन्य मानसिक व्याधी असून त्याचे वैशिष्ट्य विस्मरण हे आहे. तर बरोबर आहे. ठीक आहे. तसंच दुसरं बघा, आत्महत्येची प्रवृत्ती ही जास्त करून चिंतातुर व्यक्तीमध्ये दिसते. तर चूक आहे. आत्महत्येचा विचार एन्झायटी न्यूरोपेक्षा डिप्रेशन किंवा गंभीर मानसिक आजारामध्ये जास्त असते. ठीक आहे. तसंच तिसरं बघा, क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे बंद लहान जागेची उगाचच भीती वाटणे. तर बरोबर आहे. तसंच चौथं बघा, नशेची औषध निलेतून घेणाऱ्यांचा HIV संसर्ग धोका असतो. बरोबर आहे. तसंच 5 बघा, वस्तूच्या चुकीच्या आकलनाला हॅल्युसिनेशन असे म्हणतात. तर चूक आहे. खऱ्या वस्तूची चुकीची प्रतिमा दिसणे म्हणजेच
इल्युजन होते. ठीक आहे. हॅल्युशन म्हणजे वस्तू नसतात ती दिसणे किंवा ऐकू येणे. ठीक आहे. तसंच कुठले क्वेश्चन आले ते बघूया. फरक स्पष्टीकरणामध्ये तुम्हाला कोणतेही 2 लिहायचे आहे 4पैकी. सायकोथेरपी आणि बिहेवियर थेरपी, चुकीची समज आणि आभास, तसेच सायकोसिक आणि न्यूरोसिस, तसंच पॅनिक डिसऑर्डर आणि पॅनिक अटॅक. तर तुम्हाला यासाठी डिसीज माहीत असणे, डिसीजची माहिती आवश्यक आहे. ठीक आहे. कुठलेही 4पैकी 2 लिहायचे 10 मार्काला. टिपालियामध्ये कुठलेही 4 लिहायचे 20 मार्काला आहे. 5-5 मार्काला 1. त्यात मनोविकारामध्ये परिचारिकेची औपचारिक भूमिका लिहायची आहे. इलेक्ट्रॉन कन्व्हल्सिव्ह थेरपी लिहायचे. मनोरुग्ण परिचारिकेचे तत्त्वे लिहायचे आहे. भयगंड लिहायचे. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह व्याधी लिहायचे. मनोविकारातील निकडीचे प्रसंग लिहायचे. ठीक आहे. तसं प्रश्नाचं होतं बघा. स्किझोफ्रेनियाची व्याख्या लिहायची आहे तुम्हाला खाली प्रश्नाच्या उत्तरेमध्ये. प्रश्नसुत्तामध्ये स्किझोफ्रेनियाची विकाराची कारणमीमांसेची यादी पण लिहायची तुम्हाला. प्रकार लिहायचे आहे. चिन्ह लक्षणे लिहायचे आणि रुग्णाची परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचे आहे स्किझोफ्रेनियाची. ठीक आहे. तसंच प्रश्न 5 बघा. प्रश्न 5मध्ये किंवा पण दिलेलं आहे. तुम्हाला वरचं जर नसेल तुम्ही खालचं पण प्रश्न 5मधले लिहू शकता. तसेच स्टुपरची व्याख्या लिहायची. प्रश्न 5मध्ये 20 वर्षीय श्रीयुत मुकेश हे कॅटाटोनिक स्टुपरच्या स्थितीत मनोरुग्णालयात दाखल झालेले आहेत. खाली प्रश्नाची उत्तर लिहा. स्टुपरची व्याख्या लिहायची 2 मार्काला. स्टुपरचे प्रकार, कॅटाटोनिक स्टुपरची रुग्णाचे चिन्ह लक्षण लिहायचे. यांचे मनोविकार व्यवस्थापन लिहायचे आणि श्रीयुक्त मुकेश हे स्टुपर स्थितीत असताना त्याची परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचं. ठीक आहे. आणि 5व्यामधलंच किंवामध्ये दिलेलं आहे. जर वरचं नसेल तर तुम्हाला खालचं पण लिहू शकता. 25 वर्षाचे श्रीयुक्त योगेश हे मनोरुग्णालयातील खालील तक्रारीसह दाखल झालेले आहेत. त्यामध्ये उन्मादी वर्तन, लोकसंपर्कामध्ये वाढ, अतिबडबड, उन्मादित व आनंदी भाव आहे. खाली प्रश्नाचे उत्तर. वरील मनोविकार काय ते लिहायचं तुम्हाला 1 मार्काला आहे. तसेच मूड अफेक्टिव्ह डिसऑर्डरची व्याख्या लिहून त्याचे प्रकार लिहायचे. मॅनिया आणि मनोविकारचे वर्गीकरण लिहावं. त्यांची चिन्हे व लक्षणे लिहायचे तुम्हाला. श्री योगेश यांनी मनोरुग्ण व परिचर्या शुश्रूषा व्यवस्थापन लिहायचे तुम्हाला. तर हे झालं आपलं पूर्ण क्वेश्चन पेपर. याची खाली आन्सर दिलेले आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून लिहा. हे रिकाम्या जागा आहे. वरचं जर समजलं नसेल तर खाली उदाहरण देऊ नये, वाचून लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून टाका. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. जोडा बघून घ्या. वरचं नसेल समजलं तर खाली दिलेलं आहे. ठीक आहे. हे फ म्हणजेच मोठी ई आहे. ठीक आहे. इथं फ झालेलं आहे. ई करायचं तर चुकी बरोबर बघून घ्या. हे सगळे उत्तर पुस्तकावर आधारित आहे, तर पुस्तकातलेच आहे, तर तुम्हाला चुकीचं भेटणार नाही. खालील कोणत्याही दोनाची तुलना करा. म्हणजेच क्वेश्चन 2 मधला आहे तर लिहून घ्या. हा डिफरन्स बिटवीन आहे. आन्सर दिलेलं आहे 4 याचं. स्क्रीनशॉट काढून घ्या. मानसोपचार आणि बिहेवियर थेरपी.
स्क्रीनशॉट काढून घ्या. तसं दुसरं त्याच्यातलंच ब्रह्म आणि भास. ठीक आहे. तसं तिसरा क्वेश्चन मनोविकार आणि मनोदोष टिपाली आहे, सॉरी डिफरन्स आहे, लिहून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसंच चौथं पॅनिक डिसऑर्डर आणि पॅनिक अटॅक. डिफरन्स बिटवीन आहे, चारही दिलेले आहे, कुठलं तुम्हाला कुठलीही दोनच लिहायची आहे. जर क्वेश्चनमध्ये विचारलं तर चारही नाही लिहायची. इथं फक्त तुम्हाला सगळ्याचा आन्सर दिलेला आहे. ठीक आहे. मानसिक आरोग्य नर्सिंग उपचारावर भूमिका आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. तसे इलेक्ट्रोथेरपी, स्क्रीनशॉट काढून घ्या. स्क्रीनशॉट काढा. स्क्रीनशॉट काढत चला. हा मानसिक आरोग्य नर्सिंगचे मूलतत्वे क्वेश्चन आहे. क्वेश्चन बघत चला पेपरमधला आणि आन्सर लिहत चला. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा. भीतिविकार, फोबिया डिसऑर्डर. ठीक आहे. तसंच ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढत चला. हा अत्यंत गंभीर प्रकरणासाठी मेंदूतील उत्तेजना, DPS नर्सिंगची काळजी. मानसिक आरोग्य आणीबाणी. स्क्रीनशॉट काढा. नर्सिंगची भूमिका, त्यातलं सुधारण वगैरे. प्रश्न चौथा आहे. तो प्रश्न तिसरा होता, वरचा तिसरा आणि दुसरा. ठीक आहे. सिग्नोफ्रेयाची व्याख्या 2 मार्कासाठी आहे, लिहून घ्या. सिग्नोफ्रेया हा एक गंभीर दीर्घकालीन मानसिक विकार आहे ज्यामध्ये विचार, भावना, वर्तन आणि संवेदनामध्ये गडबड निर्माण होते. यामुळे वास्तवाचा अंदाज घेण्याची क्षमता कमी होते. ठीक आहे. भ्रम आणि मतिभ्रम होऊ शकतात आणि सामाजिक किंवा व्यावसायिक वैयक्तिक जीवनावर गंभीर परिणाम होतो. ठीक आहे. तसंच त्याच्यातलं दुसरं पण बघा. सिग्नोफ्रेनियाची कारणे लिहा, सांगा. सिग्नोफ्रेनियाचे प्रकार, सिग्नोफ्रेनियाची लक्षणे 3 मार्काला आहे. सिग्नोफ्रेनिया रुग्णाची नैसर्गिक व्यवस्थापन सांगा, 5 मार्काला, लिहून घ्या. प्रश्न 5वा, प्रश्न क्रमांक 5वा लिहून घ्या. स्तूप म्हणजे काय व्याख्या आहे त्याची, तुमचे प्रकार. इथं थोडंसं स्पेलिंग वगैरे मिस्टेक होऊ शकतं, तर ते तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. तर त्यासाठी तुम्ही क्वेश्चनचे पेपरमधले क्वेश्चन बघत चला आणि आन्सर इथले लिहत चला. ठीक आहे. टायपिंगमध्ये थोडी गडबड होऊ शकतो. प्रश्न चौथा. ठीक आहे. प्रश्न 5वा स्क्रीनशॉट काढत चला. ठीक आहे.
क्वेश्चन वाचत चला आणि आन्सर लिहित चला. ठीक आहे. चला तर आपला क्वेश्चन पेपर झालेला आहे. कोणाला नसेल समजलं तर क्वेश्चन करा, कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपला मित्र नर्सिंगच्या स्टुडंटला शेअर करा. ठीक आहे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला. नेक्स्ट पेपर हा JNM फर्स्ट इयरचा असणार. ठीक आहे. ॲक्च्युली JNM फर्स्ट इयरचे भरपूर सारे क्वेश्चन पेपर झालेले आहेत. तरी पण मला कमेंट येतात की 2020-21चा आणि 22चा पेपर सेंड करा. तर सांगून देतो, 19मध्ये, 20मध्ये आणि 21मध्ये कुठलेही क्वेश्चन पेपर किंवा कुठलीही एक्झाम झालेली नाही आहे. तर याचे क्वेश्चन पेपर नसणार. हां, कर्नाटकमध्ये सराव पेपर झालेला आहे, तर तिथले मी तुम्हाला क्वेश्चन पेपर देऊ शकते, पण त्याला वेळ लागणार. ठीक आहे. आणि 22चे तर खूपच कमी याच्यात म्हणजे ऑनलाईन झालेले आहे, तर त्याचे क्वेश्चन पेपर मिळणं खूप मुश्किल आहे. तरी पण मला मिळाले तर मी व्हिडिओ बनवून टाकणार. ठीक आहे. आणि सगळ्याच JNM फर्स्ट इयर आणि JNM सेकंड इयरचे सगळेच क्वेश्चन पेपर दिले जाणार, एक एक करून सगळेजण. फक्त थोडासा धीरज ठेवा. सगळेच क्वेश्चन पेपर म्हणून जाणार. JNM फर्स्ट इयरचे कम्युनिटी तर ऑलरेडी झालेलं आहे, झालं नर्सिंग फाउंडेशन. तसेच जे बाकीचे पेपर आहे ॲनाटॉमी वगैरे ते पण अर्धे झालेले आहे, अर्धे थोडे बाकी आहे, ते पण मिळून जातात. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. टेक केअर आणि धन्यवाद.